ब्रिटिश सत्तेचे परिणाम या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. चला, तर आता उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीमध्ये बदल केले. त्यांनी जमिनीची मोजणी करून त्या जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांची आकारणी ही निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेवर भरला नाही तर जमिनी जप्त केल्या जातील अशी सुद्धा सक्ती केली. शेतकऱ्यांचं अतिशय शोषण होत होतं. मग या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले तर शेतसारा भरण्यासाठी शेतकरी येईल त्या किमतीमध्ये ते पीक विकायला लागला आणि व्यापारी आणि दलाल हे कमी दरात ते सगळं धान्य खरेदी करू लागले. प्रसंगी काय झालं तर शेतकऱ्यांना जमिनी गहाण ठेवून सावकाराकडून कर्ज घ्यावं लागायचं आणि मग अशा रीतीनं शेतकरी हे कर्जबाजारी झाले. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी सर्वजण शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं शोषण करत असत. मग त्याच्यानंतर शेतीचं व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी अन्नधान्य पिकवत असत आणि हे अन्नधान्य घरची गरज भागवण्यासाठी आणि गावाच्या उपयोगासाठी करत असत. कापूस, तंबाखू, नीळ इत्यादी नगदी पिकांना इंग्रज हे उत्तेजन देऊ लागले आणि अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिकं घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्याला आणि त्या प्रक्रियेला शेतीचं व्यापारीकरण असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुष्काळ. 1860 ते 1900 या काळामध्ये भारतात मोठे दुष्काळ पडले. इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न केले नाही आणि पाणी पुरवठ्यावर सुद्धा काहीच खर्च केला नाही. त्याच्यानंतर वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार प्रशासनाची सोय यासाठी भारतामध्ये दळणवळण यांच्या आधुनिक सोयी या निर्माण केल्या. कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा जो महामार्ग आहे तो त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई, ठाणे रेल्वे या सगळ्या महामार्गावर आगगाडी ही धावू लागली. मग त्याच वर्षी संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतामध्ये सुरू केली. मग या यंत्रणेनं भारतातली सगळी प्रमुख शहरं आणि लष्करी ठाणी ही जोडली गेली आणि मग त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्था पण सुरू केली. आता या सर्व सुधारणेमुळे भारतीय समाज जीवनावर परिणाम झाला. देशाच्या विविध भागांमध्ये लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला आणि त्याच्यामुळं त्यांच्यातील एकतेची भावना ही वाढीस लागली. पुढे आता आपण बघतोय भारतातील जुन्या उद्योगांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर लावत असायचे आणि या उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर लावण्यात येईल आणि मग इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार केला जाईल आणि त्यामुळं त्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर आणि कमी खर्चात होईल आणि अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणं भारतीय कामगारांना अवघड व्हायला लागले आणि मग त्याचा परिणाम भारतातल्या पारंपरिक उद्योगधंदे ह्याच्यावरती झाला. म्हणजेच अर्थात ते बंद पडले आणि कामगार बेकार झाले. आता आपण काय शिकलो या अंतर्गत जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम हे काय झाले, शेतीचं व्यापारीकरण हे कसं झालं, दुष्काळ परिस्थिती ही तुम्ही स्पष्ट करायची आणि वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत सुधारणा हे संक्षिप्त रूपात स्पष्ट करायचंय. अर्थात हे सगळं काही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचंय. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.